कर्मयोग. लहानपणी गीता वाच म्हणून आईवडिलांनी अनेकदा सांगितलं. जेव्हा थोडंसं कळायला लागलं तेव्हा या गीतेतल्या श्लोकांचा अर्थ आवडीने लिहून घेतला. असं वाटलं विद्यार्थी दशेत असताना या गोष्टी जर आपण पुन्हा पुन्हा वाचल्या तर आपल्याला खूप छान अभ्यास करावा असं वाटेल. पुढे मोठं झाल्यावर लक्षात आलं की गीता ही संपूर्ण आयुष्यभरासाठी एक अनमोल ठेवा आहे. म्हणून मी लहानपणी लिहिलेल्या गीतेतल्या श्लोकांचा अर्थ आज रेकॉर्ड करते आहे. इथे मी सगळेच श्लोक अर्थासहित सांगत नाहीये. जे श्लोक मला आवडले, लहानपणी भावले, त्या श्लोकांचा अर्थ सगळ्यांसमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. कर्माचा आरंभच न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही किंवा कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धीही मिळत नाही. कारण कोणी झाला तरी काही ना काही कर्म न करता क्षणभर देखील राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्राणी परतंत्र असल्यामुळे ते गुण त्यांच्याकडून कर्म करवितात. अर्जुना, तुझे नेमलेले कर्म तू कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवन यात्राही चालणार नाही. सहजगत्या जे मिळेल त्यात संतुष्ट, सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, मत्सर रहित, यशापयशाविषयी समदृष्टी ठेवणारा पुरुष कर्मे करून देखील बद्ध होत नाही. हे अर्जुना, जरी तू सर्व पातक्याहून अधिक पातकी असलास तरी त्या ज्ञानरूपी नौकेने सर्व पापसमुद्र तू सहज तरून जाशील. प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनाचे भस्म करतो. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही. कर्मयोगाने शुद्धांतःकरण झालेला पुरुष योग्य काळी ते ज्ञान आपल्या ठाई प्राप्त करून घेतो. कर्मयोगी तत्ववेत्याने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, चालताना, झोपताना, श्वासोच्छ्वास करताना, तसेच बोलताना, त्याग करताना, ग्रहण करताना, डोळ्यांच्या पापण्या उघडताना किंवा मिटताना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठाई आपोआप प्रवृत्त आहेत असे ओळखून मी काहीच करत नाही असे समजावे. मनुष्याने स्वतःचा उद्धार करावा. आपला नाश आपण करून घेऊ नये. कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू होय. ज्याने आपणच आपल्याला जिंकले तो आपल्या स्वतःचा बंधू होतो. पण जो आपल्याला ओळखत नाही त्याचे तो स्वतः शत्रूप्रमाणे वैर करतो. हे अर्जुना, आसनावर निश्चल बसून पाठ, मान व डोके एका सरळ रेषेत धरून निश्चल होऊन इकडे तिकडे न पाहता स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावून मन शांत व निर्भय ठेवून ब्रह्मचर्य व्रताने राहून मनाचे पूर्ण संयमन करून व ते केवळ माझ्या ध्यानाकडेच लावून मी हेच सर्वस्व मानावे. हे अर्जुना, अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला, अति झोपाळूला किंवा अति जागरण करणाऱ्याला हा योग साधत नाही. जो पुरुष सर्वत्र मला पाहतो व माझ्या ठाई सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड नाही व तोही मला कधी दृष्टीआड होत नाही. जो योगी सर्व भूतात असणाऱ्या मला अभेद बुद्धीने भजतो तो कशाही प्रकारे वर्तत असला तरी माझ्याच ठिकाणी राहतो. अर्जुना, आपणाला जसे सुख दुःख तसे सर्व जीवनमात्रांना होते अशा दृष्टीने जो सर्वत्र सारखे पाहू लागतो तो योगी सर्वात श्रेष्ठ होय. सर्व कर्मयोगात तो माझ्या ठिकाणी अंतःकरण लावून श्रद्धेने मला निरंतर भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. तू सर्व काळी माझे स्मरण कर आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्याच ठाई तू अर्पण केलीस म्हणजे लढाई करूनही तू निसंशय मलाच येऊन मिळशील. चित्त दुसरीकडे जाऊ न देता ते अभ्यासाच्या सहाय्याने स्थिर करून दिव्य पुरुषांचे निरंतर चिंतन करत राहिले तर तो त्यालाच जाऊन मिळतो. हे अर्जुना, जो सतत एकाग्र चित्त करून माझे स्मरण करतो त्या माझ्याशी एकनिष्ठ झालेल्या योग्याला मी सहज प्राप्त होतो. सर्व प्राणी मात्र ज्याच्या पोटात आहेत आणि ज्याने हे जग व्यापले आहे तो परमश्रेष्ठ पुरुषोत्तम
केवळ अनन्य भक्तीने मात्र प्राप्त होऊ शकतो. जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्या नेहमी मला एकनिष्ठ अशा पुरुषांचा योगक्षेम मी चालवतो. जो कोणी भक्त मला एखादे पान, फूल, फळ किंवा यथाशक्ती पाणीही भक्तीने अर्पण करतो, त्या नियतचित्त मनुष्याचे ते भक्तीने अर्पण केलेले पदार्थ मी मोठ्या प्रेमाने स्वीकारतो. हे कौंतेया, तू जे करतोस, जे खातोस, जे दान देतोस व जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. असे केल्याने शुभ अशुभ रूपी कर्मबंधनातून तू मुक्त होशील आणि कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग, त्याने युक्तात्मा म्हणजे शुद्धांतःकरण आणि मुक्त होऊन मला येऊन मिळशील. मी सर्व भूतांना सारखा आहे. माझा कोणी नावडता नाही, कोणी आवडता नाही, पण मला जे भक्तीने भजतात ते माझ्या ठिकाणी असतात आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी असतो. अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील तर तो साधूच समजावा, कारण त्याचा बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. हे अर्जुना, माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही हे तू पक्के समज. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझा पूजक हो व मला नमस्कार कर. याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालविलास म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. केवळ अनन्य भक्तीनेच ह्या प्रकारे मला यथार्थपणे जाणणे व माझ्या ठाई तत्वाने प्रवेश करणे शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करतो, मतपरायण होऊन राहतो, माझी भक्ती करतो, आसक्ती रहित असतो आणि कोणत्याच भूताचे ठाई वैर करत नाही, तो मला येऊन मिळतो. जे माझ्या ठाई मन लावून नेहमी युक्तचित्त होत जाते, परमश्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात. सर्व कर्म मत प्रत्यर्थ कर. माझ्यासाठी कर्मे केल्यानेही तू सिद्धी पावशील. कोणत्याही भूतांचा द्वेष न करणारा, मित्रभावाने वागणारा, दयाळू, क्षमाशील, सदा संतुष्ट, योगी, संयमी, दृढनिश्चयी, माझ्या ठाई मन व बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त, तो मला प्रिय होतो. ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व जो लोकसमुदायामुळे त्रस्त होत नाही, तसेच जो आनंद, क्रोध व भय ह्यांच्या उद्वेगापासून अलिप्त असतो, तो भक्तच मला प्रिय होतो. आणखी जो माझा भक्त निरपेक्ष, अंतर्बाह्य, पवित्र, कर्तव्य जागरूक, फलाबद्दल अनासक्त, ज्याला कोणताच विकार चाळवू शकत नाही व ज्याने काम्य फलांचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले असा तो मला प्रिय होतो. शत्रू आणि मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख आणि दुःख ही ज्याला समान झाली, ज्याला कसलीच आसक्ती नाही, निंदा व स्तुती जो समान मानतो, मौनी, जे काही मिळेल त्यात संतुष्ट असणारा, घरादारात ममता व आसक्ती न ठेवणारा, असा स्थिर बुद्धी भक्तिमान पुरुष मला प्रिय होतो. जे मतपरायण भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य धर्माचे श्रद्धेने आचरण करतात, ते भक्त तर मला अत्यंत प्रिय आहेत. परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा पाहणारा व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे, असे जो पाहतो त्याने खरे तत्व ओळखले म्हणायचे. कारण जो पुरुष ईश्वर सर्वत्र सारखाच भरलेला आहे असे समबुद्धीने पाहतो, तो आत्मघातकी होत नाही, म्हणून उत्तम गतीला जातो. जो आपल्या हातून होणारी कर्मे ही सर्वथैव प्रकृतीकडून केली जात आहेत असे ओळखतो, त्याचप्रमाणे आत्म्याला अकर्ता असे जाणतो, तोच खरा तत्वज्ञ होय. काम, क्रोध व लोभ असे हे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून हे आत्मविघातक आहेत, म्हणून या तिहींचा त्याग करावा. हे अर्जुना, या 3 नरक द्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण तेच आचरतो व त्यामुळे तो श्रेष्ठ गतीला जातो. म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे. मनाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपरायण होऊन साम्य बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत माझ्या ठाई चित्त ठेव. तुझे चित्त माझ्या ठाई स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपाप्रसादाने तुझी सर्व संकटे तारून जाशील. परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर लज्जास्पद स्थितीत नाश पावशील. अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव तुला ते करायला लावेल.
अंतर्यामी ईश्वराला सर्वतोपरी मनोभावे शरण जा, म्हणजे त्याच्याच कृपाप्रसादाने तुला परमशांती व शाश्वत स्थान मिळेल. सर्व गुह्यातील गुह्य असे माझे सर्वोत्कृष्ट वचन पुन्हा ऐक. तू माझा लाडका आवडता भक्त आहेस, म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो. सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पातकांपासून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे.